काही कामं असतात जी आपल्याला रिकॉग्निशन मिळवून देतात, काही कामं आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतात, राईट? इतक्या वर्षात कधी फक्त पैसे चांगले मिळतात म्हणून काम केलंय, घर चालवायचं, EMI ऑब्विसली यार. मला कोणीतरी जाऊ नाही घेत मी, मला काय फालतू फिल्म करतोस रे, कळत नाही का कुठले. मी बोललो तुमचं सर काय ना, चांगले मेकर आहेत ना ते पैसे देत नाहीत, आणि जे फिल्म जे पैसे देतात ते चांगली फिल्म करत नाही, मी काय करू. वॉट जस्ट जोक, बट पैशासाठी करावंच लागतं. मी आता बँकेत जाऊन नाही सांगू शकत ना की मग मी ही फिल्म केली, मला याच्यात अवॉर्ड मिळाल्या, तुझं अरे हप्ता भरा, लाईट बिल वाला लाईट कट करायला, हे मी ऍक्टर आहे, मी ही फिल्म करतोय, मी चूज या सिलेक्ट, मी असं पैशासाठी काम करत नाही. अरे बाबा चला कर. सो मला या गोष्टी करायच्याच आहेत, पैशांचं सोंग नाही आणतायत कधी. म्हणजे शाहरुखचं एक वाक्य ना, डोंट ट्राय टू बी फिलॉसॉफर बिफोर यू बिकम रिच. आणि पैसा कुछ नहीं होता जिंदगी में, पैसा माने नहीं रखता. तर एक सगळं खोटं आहे. पैसे पाहिजेत, पैसाच महत्वाचा आहे. पैशानी सुख मिळत नाही, हो पैशानी सुख मिळतं, काही नाही आहे, पैसे महत्वाचं नाही, मला मजा येत आहे चोचली. पण सुरुवातीला जसं तू म्हणालास की बाबांना नव्हतं हे आवडत, पण आता जसं पॉप्युलॅरिटी मिळते किंवा छान काम वाटायला येतं, आई बाबा आता तुझ्याकडे बघून किती प्राऊड फील. अरे खूप. मला बाय द वे ते खूप आवडला, तू लग्न लावलंस आई वडिलांचं, खूप आवडलं मला. 50वा वाढदिवस धमाल. माझ्या सगळ्या भावांची वगैरे ती आयडिया होती, धमाल गेली आम्ही 50वा. आई मला म्हणाली होती मला 50वा वाढदिवस करायचा, आमचं लग्न असं, आमचं लग्न माझ्या मनासारखं झालं नव्हतं. त्यांचं लव्ह मॅरेज आहे ना आई बाबांचं, तर त्यांनी पळून जाऊन इथे ठाण्याला तांबे हॉटेलमध्ये 200 का 300 रुपयात लग्न केलं होतं छोटंसं. तर तसं त्याची इच्छा होती की असं सगळे असे बुफे असावा. म्हटलं तिला सरप्राईज, आईवर सरप्राईज केलं. बट मी काहीतरी सांगत होतो, विसरलो तुला मी. कौतुक आई बाबांनी कौतुक आता तर खूपच होतं. आता कधी कधी आई जाते माझी चीफ गेस्ट म्हणून, संतोष जोगरेंची आई, प्रमुख पाहुणी आई माझी खूप फायदा उचलते या गोष्टीचा. बँकेत जाऊन ते मी संतोष जोगरेंची आई, मग तिची लाईन तोडून. एनिवे, पण बाबा तेव्हा खूप बडबडायचे, शिवाय आणायचे. मी तो किस्सा तुला सांगतो मी. पण एकदा तुम्ही शेअर पण केलं इन्स्टावर. एकदा मी घरी गेलो तेव्हा बाबा ना गेलो, काय करताय, तर माझी सगळी जुनी इंटरव्ह्यूज वगैरे आले होते ना, आणि माझे जुने फोटो जसं त्यांनी मस्त कोलार्ज केलं होतं, कोलार्ज करत होते. म्हटले काय नाही, तुझे ते जुने इंटरव्ह्यूज वगैरे ते जपून ठेवतो. म्हटलं वा, हा बाय उठ पाडगणीची. म्हणजे मी नोकरी सोडली होती, घरी सांगितलं नव्हतं मी नोकरी सोडली. आणि बाबांना त्यांनी विचारलं, संतोष आता नाही काम पे क्या होतं. बाबांना कळलं होतं, मला माहित नाही, बाबांना माहिती आहे. मी मला घरी गेलो, मी काय घरून निघायचो असं फॉर्मल वगैरे, मार्केटिंगचं तिथे जिथे जॉब सोडला होता ना त्याच्यावर मी फ्रीलान्स करायचो. मी दुपारी 1:30-2 पर्यंत ना मी मार्केटिंगचं काम करायचो, वेब डिझायनर. मग ते 2 वाजून त्या सुलभ शौचालयामध्ये जायचं, कपडे चेंज करायचे आणि मग ॲक्टिंग बोलो, फोटो घेऊन. एकदा घरी गेलो, बाबा माझे तंबाखू खायचे डबा होता, पानाचा डबा होता. काय रे कसं चाललंय, नोकरी बरी आहे ना? एकदम मस्त, व्यवस्थित चालली ना नोकरी? लो एकदम मस्त. का पगार बिगार? आता होईल ना. नक्की ना? लो हो. असं माझ्याकडे बघितलं आणि मला की त्यांच्या त्या लँग्वेजमध्ये मला एक होतोस, तू नोकरी सोडली आहेस आणि कशासाठी सोडली आहेस, तू काय करतो? बाबा मला ॲक्टर बनायचं आहे. काय असं ॲक्टर अभिनेता, डोका फिरलाय का आपला 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 काय करणार आहेस, कोण आहे तुझं, काय संबंध आपला या गोष्टीशी, आपल्या घराण्याशी, कोण नाही झालं येतं. त्यामुळे बाबांना असं डायलॉग मारला होता. म्हणजे बाबा एक बार शेर की मुंह में खून लग गया ना, शेर घास नाही खाता. तर बाबाने पाहिलं ते इथे लागला होता. सो तो असा डायलॉग फुल त्या ऑरामध्येच होता ना मी, असं शेर के मुंह में खून लग गया, शेर घास नाही खाएगा. सो त्या गोष्टी की तेव्हा खूप गेलं, पण आज त्यांना खूप जास्त फील होतं जेव्हा बाहेर जातो त्यांच्याबरोबर किंवा आम्ही एकत्र असतो तेव्हा 4 लोक अशी धावत येतात किंवा मी गेलो, अरे सर प्लीज या ना, सर या ना. तेव्हा ते बाबाने आईला जास्त फील होतं की जो रिस्पेक्ट मिळतो. आणि कुठल्या आई वडिलांना वाटतं, प्रत्येकाला वाटेल, तुमच्या जवळची जी माणसं त्यांना आनंदच होणार. सो ती पुन्हा एकदा लोकांचे सगळे मायबाप प्रेक्षक म्हणू किंवा देवाची कृपा की मेरे को बचाया.